तेव्हा त्यांनी त्या शिवलिंगाचे पुन्हा एकदा दर्शन घेण्यास सांगितले. मी त्यांच्या आदेशानुसार पुन्हा त्या वनात गेलो. तेथे मला अतिशय सुंदर असे शिवालय दिसले, पण मी पाहिलेले शिवमंदिर हे नव्हतेच. मला हे मंदिर श्री मीनाक्षी सुंदरेश्वराच्या मंदिरासारखे अप्रतिम वाटले. मी जिथे आहे तेथे मधुरा नगर आहे असे कळले. मी मोठ्या श्रद्धेने शिवलिंगाचे दर्शन घेतले व श्री सिद्ध योगेंद्रांकडे येण्यास निघालो. तेथील परिसर जनसमुदायाने भरलेल्या एका शहरासारखा वाटला. श्री योगेंद्रांचा आश्रम मात्र सापडला नाही. मी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे नामचिंतन करून पुढे प्रवास करण्यास आरंभ केला. तेव्हा सूर्यास्त होऊन अंधकार चोहीकडे पसरला होता. मी मार्गक्रमण करत होतो. माझ्या मागून प्रकाशाचा ओझात आल्यासारखे वाटले. मी मागे वळून पाहिले. माझ्या मागे 3 शिरे असलेला एक सर्प येत होता. त्यांच्या मस्तकावर 3 दिव्य मणी होते. त्यांचाच प्रकाश मला मार्ग दाखवत होता. मी अत्यंत भयभीत झालो होतो. माझ्या हृदयाचे स्पंदन वाढत होते. मी श्रीपाद श्रीवल्लभांच्या दिव्य नामाचा उच्चार करीत पुढे चाललो होतो. त्या सर्पांचा उजेड मार्गदर्शन करीत होता. शेवटी मी कसाबसा सिद्ध योगेंद्रांच्या आश्रमात पोहोचलो. तेव्हा तो दिव्य सर्प व त्यांचा प्रकाश तत्काळ अदृश्य झाला. श्री सिद्ध योगेंद्रांनी माझे मोठ्या प्रेमाने स्वागत केले व केळीच्या पाण्यात भाजलेले गरम गरम चणे प्रसाद म्हणून दिले. मी ते पोटभर खाल्ले, परंतु माझ्या हृदयातील धडधड कमी झाली नव्हती. तेव्हा त्या दयामूर्ती योगेश्वरांनी मोठ्या प्रेमभावाने माझ्या धडधडत्या छातीवर हात फिरवला. नंतर तो दिव्य हात माझ्या मस्तकावर फिरवला व माझ्या डोळ्यांनाही प्रेमस्पर्श केला. त्या करुणामय स्पर्शाने माझ्या हृदयातील सारी धडधड पार पळून गेली. तेव्हाच तसेच मनातील वाईट विचार, दुष्ट संकल्प बाहेर निघून जात असल्याचे जाणवले. हृदय एका अनामिक आनंदाने भरून गेले.